वे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारणे आता योंत प्रविश्य मम वाचे मे माम प्रसुक्ताम संजीवयत्य किल शक्तिधर सुधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिम प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यम अलंकापुरी रम्यश्यासनस्थं पदांबोज तेजा स्फुरदेक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रुति स्मृति पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंतो पुनः पुनः शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग उचिष्टाचा भाग शिवरला तो शिव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देहूनिवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चौखडा प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर काही परिहार देणं गरजेचं आहे। तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे सुरू असणार अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वे म्हणजे तपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा नसलेली खरुज म्हणून आपल्या वाट्याला आली अशा पद्धतीची उक्ती दिली तरी काही वावगे ठरणार नाही। पण तरी सुद्धा प्रेमाच्या खातर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी भक्तीतलं जे प्रेम आहे ना ते प्रेम बरोबर ओढलं जातं। आज नियोजित जी कीर्तन सेवा आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। जी टॉकीज फेम जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते वाचा, बाकी मी काही जास्त बोलणार नाही। आज या ठिकाणी बरेचसे गायक वृंद आहेत म्हणजे जी टॉकीज फेम म्हणून किंवा आता दररोज आपल्याला टीव्हीवरती जे दिसतात ना हरिभक्तीपरायण अविनाश महाराज जाधव, त्याच्यानंतर महेश महाराज शिंदे आहेत, त्याच्यानंतर आमचे परम मित्र जवळजवळ 20, 25, 30 वर्ष झाली की मदने महाराजांचा नामचा जवळजवळ आमच्या घरामध्ये कित्येक वर्ष मदने महाराज कार्यक्रमाच्या निमित्तानं थांबलेले आहेत। त्यानंतर ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तीपरायण धनंजय महाराज कदम यांचे कनिष्ठ चिरंजीव हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज कदम मृदंगाचार्य, तसेच या ठिकाणी हरिभक्तीपरायण विष्णू महाराज मी वाचलं पत्रिकेमध्ये, मला काही परिचित नव्हते पण पत्रिकेमध्ये वाचले। तसेच आमचे राजे भाऊजी आलेले आहेत या ठिकाणी। सर्व चोपदार मंडळी आहे, विनेकरी मंडळी आहे, टाळकरी मंडळी, आळंदीवरून आलेली ही सगळी मुलींची जी वारकरी शिक्षण संस्था आहे राजमाता वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, बरोबर आहे। इथून जवळजवळ एका वेशामध्ये एका ड्रेसमध्ये 17 मुली या ठिकाणी उभा आहेत। आपण 12 गावची 12 म्हणतो पण तसं नाही, इथं 17 मुली उभा आहेत, 17 मुली। बघा हा एक आदर्श आहे आपल्या जीवनातला। आपल्या जीवनातला काय आहे हा एक आदर्श आहे। आज आपण पाहतो कीर्तन क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे। जेवढे पुरुष कीर्तनकार आहेत त्याच्या पट्टीमध्ये आता त्या भागामध्ये महिला कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा काय झालेले आहेत महिलांची कीर्तन आहेत, महिला सुद्धा कीर्तन करतात, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या संस्था चालवतात। मला सुद्रिक महाराजांची संस्था माहिती आहे, माझे ते मित्र आहेत। सुद्रिक महाराजांची जी संस्था आहे ना ते चालवणारे माझे एकदम परम मित्र आहेत जवळ, त्याच्यामुळे त्या मुली ज्या कार्यक्रमासाठी आमच्या भागामध्ये येतात त्यावेळेला त्या महाराजांनी त्यांचे महाराजांचे मिसेस मला भेटतात आणि आमची हक्काची असणारी ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था जमलेला हा समुदाय जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेला आहे की प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय सांगतात या मृत्यू लोकामध्ये कोणतीही गोष्ट केली तर या मृत्यू लोकातल्या लोकांना ती पचत नाही, त्या लोकांना ती आवडत नाही, त्या लोकांना ती रुचत नाही। म्हणण्यापेक्षा पचलेली रुचलेली आवडलेली समाज त्याला मान्यता देत नाही आणि म्हणून जे प्राप्त झालं त्याच्याकडे या नजरेनं पाहिल्यामुळं जीवनामध्ये जो आनंद मिळायला पाहिजे तो आज आनंद आपल्याला आरतीच्या माध्यमातून आपल्याला ज्याला जे जमतं त्या माध्यमातून आध्यात्मिक सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो।
जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, या मृत्यू लोकामध्ये आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला असंच आलो होतो, खाली हात आया है खाली हात जाएगा, मोकळ्या हाताने आलो मोकळ्या हाताने जाणार आहोत. मग तरी सुद्धा आपण एवढी धडपड करतो, तर धडपड करण्याचं कारण की ज्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो त्या मृत्यू लोकामध्ये जीवाला मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर संसार हा करावाच लागतो. कारण 4 पुरुषार्थाची प्राप्ती केल्याशिवाय मनुष्याला या मृत्यू लोकातून जाण्याला परवानगी नाही. धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्य काल सूच कीर्ती करोनी प्रीतीच साधू काव्य निबंधनम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचा विचार केला तर नेमका धर्म कशाला म्हणायचं? संतांच्या वचनाप्रमाणे संतांच्या भाषेमधून जर सांगायचा प्रयत्न केला तर आज जगामध्ये धर्म शिल्लक राहिलेला नाही, धार्मिकता शिल्लक राहिलेली नाही. धार्मिकतेचा बोबाटा जास्त आहे पण धार्मिकता राहिलेली नाही. धर्माचा बोबाटा जास्त आहे पण धर्म राहिलेला नाही. संत सांगतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तया मायेने घडे संसार स्थिती. संसार करत असताना, धर्माची जोपासना करत असताना आपल्याला धर्म जोपासताना धर्म नेमका समजतच नाही. मग धर्म समजावून सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर धर्म समजावून सांगण्याचा अधिकार फक्त या मृत्यू लोकामध्ये संतांचा आहे. धर्माचे पालन, महाराज अभंगामधून सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संतांना जसं सांगितलेलं आहे तसं माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला घडताना दिसत नाही. धर्माचं पालन कोण करतं? पूर्वीच्या काळामध्ये धर्म जपला जायचा. दारामध्ये कुणी एखादा भिकारी आला तर त्याला पायलीभर नाही म्हणत पण गम्यालाभर तरी वाढलं जायचं. वाढलं जायचं का नाही? कुणी याचक दारामध्ये येऊ द्या, त्याला भरभरून वाढलं जायचं. आता कोण वाढतं? हात वरती करा. वा, मी सकाळी येणार आहे बरं का तुमच्या घरी. मला पण वाढा तेवढं, मला पाहिजे घाटावरचं खायचंय जरा. घाटावरचं चांगलं असतं, गावरान असतं म्हणतात. किती धर्म जोपासतात माणसं. धर्म जोपासताना माणसं आपल्याला दिसत नाही. बरं, जो धर्म जोपासायचा, बघा घरामध्ये आपल्या भाकरी चालू आहेत किंवा चपाती आपण करतो आणि दारामध्ये याचक आला, मग चालू भाकरी असणारी गरम गरम भाकरी आपण त्या बेकाऱ्याला देतो का रात्रीची शिल्लक राहिलेली देतो? प्रामाणिकपणानं सांगा. फक्त 36 वर्ष झालं या ठिकाणी. त्या आकड्याला बाधा लावू नका काहीतरी. चला, चांगली ताजी भाकरी देतो का रात्रीची शिळी राहिलेली देतो? बहुधा 90-95% शिळीच भाकरी देतात. 5% तुमचा नंबर असं समजूया. पण 95% कशी देतात? शिळी भाकरी देतात. शिळी भाकरी देणं हा धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. द्यायची असेल तर ताजी द्या. नाही तुम्हाला पुण्य प्राप्त झालं तर पाप तरी तुमच्या वाट्याला येणार नाही. पण शिळी भाकरी देऊन सुद्धा तुमच्या वाट्याला पाप आल्याशिवाय राहणार नाही. मग माणसाच्या जीवनामध्ये पाप जर एखाद्या धर्मानं होत असेल तर तो धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. जुन्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जोपासल्या जायच्या. माणसं खाणारी होती. खाणारी म्हणजे जुन्या काळामध्ये जास्त खाण्याचं प्रमाण होतं. पण माणसं इमानदार होती, खोटं बोलत नव्हती. खोटं बोलणं त्यांना पाप वाटायचं. त्यांना वाटायचं वर्तन ते पापिनाम दे हे पापाने त्रिविधानीच महापापोप पापानी पापान्नेव स्मृतानीच. खोटं बोलणं पाप समजलं जायचं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. एखादा शब्द दिला एखाद्याला
प्राण गेला तरी शब्द मोडला जात नव्हता. परवा मला एक जण भेटला. मी म्हणलं कुठं निघाला? म्हणलं गावातल्या सरपंचाकडे. मी म्हणलं का? म्हणलं आमच्या भावाचं भांडण झालेलं आहे. म्हणलं सरपंचाकडे जाणार आणि सरपंचाला घेऊन येणार आणि त्याच्याकडून हे भांडण मिटवणारच. मी म्हणलं सरपंचाकडे कशाला जातो? म्हणलं का? म्हणलं सरपंचानं तर भांडण लावलं या. लावणारा जर सरपंच असेल तर मिटवण्यासाठी आपण सरपंचाकडे गेलो तर धर्माची प्राप्ती होईल का? नाही ना. अधर्मामध्ये उलट वाढ होईल. पण धर्मामध्ये म्हणजे इथल्या कुठल्या सरपंचाचं बोलत नाही बरं का, नाही तर तुम्ही अंगा ओढून घेऊ नका. विठ्ठल जीवनामध्ये आपल्याला धर्म करायचा असेल, आपण संसार स्थितीला जर प्राप्त झालो असेल तर तुकोबराय सांगतात, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला संसार स्थितीला प्राप्त झाला तर काय करावं लागेल? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला शरण जाणं, देवाची भक्ती करणं हा कलियुगातला काय सांगितलेला आहे? धर्म सांगितलेले. आता देवाला शरण जाणं, देवाची भक्ती करणं म्हणजे काय? तर देवाचं नामचिंतन करणं. देवाचं नामचिंतन या कलियुगामध्ये करणं ज्ञानोबराय सांगतात, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदामध्ये सुद्धा परब्रह्माचं स्वरूप म्हणून नामाला महत्व दिलेलं आहे. म्हणून नामे तिन्ही लोक उद्धरती, त्रैलोक्यामध्ये नामाची ख्याती आहे. 3 लोकांमध्ये जरी कोणाचं नाव घेतलं ना, भगवान परमात्म्याचं, किती जरी मोठा पापी असला ना, तुम्हाला सांगू का उदाहरण एक? वाल्या कोळी माहित आहे का? गेलता का तुम्ही बारशाला? होय म्हणताय राव लगेच. वाल्या कोळी माहिती आहे का? वाल्या कोळी किती पाप केलं होतं त्यानं? एका माणसाला तो अडवायचा, अंगावरचे दागदागिने लुटायचा आणि तो काय करायचा? मारायचा त्याला. आणि त्याला मारल्या प्रित्यर्थ एक राळ्या एवढा खडा तो कशामध्ये टाकायचा? रांजणामध्ये टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7. पुढं काय माहिती आहे का? म्हणा मग तुम्हाला कशाला बोलवलंय? 7 रांजण भरले होते. वाल्या कोळ्यानं किती रांजण भरले होते? 7 रांजण. ऐका, एक रांजण केवढा होता माहितीये का? एका रांजणामध्ये बैलाच्या 12 जोड्या फिरत होत्या. असा एक रांजण होता. असे किती रांजण त्यानं भरले होते? 7 रांजण. फक्त पापच केलं होतं. आम्ही याच्या पाकिटातलं त्याच्या पाकिटात केलं म्हणजे काय पाप झालं का? झालं का? मला सांगा किती पाप आहे? किती पाप जरी म्हटलं ना तरी तुकोबराय किंवा ज्ञानोबराय संत सांगतात, थोडं जरी तुम्ही पाप केलं ना तरी, एखाद्या नास्तिकानं किती पाप करू द्या, देवाला काहीच वाटत नाही. पण देवाला मानणाऱ्या लोकांना जर पाप केलं ना तर ते देवाला सहन होत नाही. एवढा मोठा वाल्या कोळी एवढा मोठं पाप केलं. मी सांगतो कशासाठी? देवाच्या नामानं तरला जातो. वाट पाडा तो कोळीकू, नाम जपे तो वाल्मिकू, नामे उद्धरिला तिन्ही लोक, आपणा सहित निमाला, नाम बरवया बरवंट. नाम किती मोठा आहे? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवाला नाही, देवाच्या बापाला सुद्धा त्याच्या नावाचं महत्व समजत नाही जेवढं भक्ताला समजतं. भक्त त्या नामानं उतरून जातो. आता कित्येक उदाहरण आपल्याला सांगता येतील. भक्त प्रल्हादानं फक्त देवाचं नाव घेतलं, नारायण 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 नारायण. बापाला राग आला. बापाला राग आला. कोणाला? काय नाव बापाचं? हिरण्यकश्यपू. बापाला राग आला. ए, माझ्या वैर्याचं नाव घेऊ नको. प्रल्हाद म्हणलं, तुमचा वैर्य कोण आहे? हा, की ज्याचं तू नाव घेतो ना. आपण म्हणले कोण? त्यानं नाव नाही घेतलं. बापानं नाव नाही घेतलं. तू ज्याचं नाव घेतो ना ते मला आवडणार नाही. तू जर हे नाव घेणं नाही सोडलं तर मी तुझा जीव सुद्धा घ्यायला माग पुढं पाहणार नाही. याला बाप म्हणायचं बरं का. साधकांचा माय
दरुशेने हरे बाप. हा बाप हिरण्यकश्यप होता. आज आपल्याला तशी परिस्थिती परमार्थाच्या बाबतीमध्ये नाही. कुणी उठावं आणि कितीही बोंबलावं कसं बी बोंबलावं. तुम्ही बघता सप्ताह बसल्यानंतर काकड्याची काय अवस्था असते. घरातल्या माणसाला झोप नाही राहू येत. काकडा कसा असावा. परमार्थात सगळ्यात मोठं फळ देणारं जर कोणतं साधन असेल ना तर तो काकडा आहे. काकडा. काकड्याचं भजन जे आहे ना ते काळजापर्यंतच घुसलं जातं. काकडा म्हणणारी माणसं इकडे घाटावर मी बऱ्याच ठिकाणी बघितलेली. इतकी गोड काकडा म्हणतात ना. पण आमच्याकडे जसं बागायतामध्ये जाऊ ना एकटाच माणूस काकड्याला असतो. ती पण चादर पांघरून त्याला माईक लावून दिलेलं असतं. उठलेली माणसं झोपतात. पुन्हा उठलेली माणसं झोपतात. काय गोड आहे हो. पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. झोपू नका आता. बाद झालं झोपायचं. भगवान परमात्मा बघा उठलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या तेजानं ही पृथ्वी प्रकाशमान होणार आहे. या पृथ्वीतलं सगळं पाप नष्ट होणार आहे. आणि ते पुण्य पाहण्यासाठी तुम्ही लवकर उठलं पाहिजे. आपला धर्म सांगतो सकाळी किती वाजता उठलं पाहिजे. पहाटेच्या 8 वाजता आहे की नाही. ते पण कसं उठलं पाहिजे. एखादा माणूस बघा सर्व्हिसदार असतो. सर्व्हिसदाराच्या बायका जास्त टीव्ही पाहतात. हा माझा अनुभव आहे. दुसऱ्यावर कशाला सांगायचं. दुसऱ्यावर घालून सांगितलं की राग येतो ना. आपण 200 किलोमीटर वरून जरी गेलो ना सकाळी तरी निवांत गाड झोपलेले असतात. निवांत निवांत. एखादा शहरामधला सर्व्हिसदार जर त्याला ड्युटीवरती जायचं असेल आणि तो पहाटेचं उठतो. लवकर उठतो बरं का. विष्णू महाराज लवकर उठतो. त्याचं तेच पातेलं भरतो. त्याचं तोच गॅस पेटवतो. ते ठेवतो. ते तापवतो. त्याची तेच आंघोळ करतो. इथपर्यंत मला बरं वाटतं. पण पुन्हा दुसरं पातेलं ते भरून घेतो आणि पुन्हा गॅसवर ठेवतो. कोणासाठी ठेवतो. काय सेवा आहे मला सांगा. आपल्याला अजून गणित सुटलं नाही. ते दुसरं पातेलं नेमकं कोणासाठी ठेवतो तो. मग तो हाक मारतो. ए उठ ना. अगं उठ ना मला जायचंय लवकर डबा दे करून. हा गजर चालूच असतो बरं का त्या वेळेला. याला राग येतो. तो बूट घालतो. अगं उठ झालं म्हणले आता 10 मिनिटामध्ये करते. याला कपडे घालून बॅग वगैरे हातात घेतली ना. बॅग हातात घेतली की म्हणतो चाल लवकर दे डबा करून. झालं म्हणले आता लगेच त्यानं बघतोय तर अजून तवा सुद्धा ठेवला नाही का. पातेलं नाही ठेवलं गॅसवरती. म्हणला कर बी तूच आणि गिळ बी तूच. म्हणला निघालो मी. धाड 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 पायातलं बूट तापत त्या फरशीवरून असा जोरात गेला. तिला बी बिचारीला वाटलं कसं काय बरं माझ्याकडून आज असलं पातक झालेलं आहे. पतिव्रता होती ना. माझ्याकडून असलं पाप कसं काय घडलं बरं. माझे पतिदेव आता उपवाशीच गेले. कसं काय करायचं. दिवसभर तिला अजिबात करमना झालं. सकाळी 9 वाजता शिरा केला. 11:30ला पोहे केले. अजिबात नाही. स्मरण म्हणजे स्मरण. पतीच्या विचार वाचून एक शब्द सुद्धा नाही बिचारे. 9ला फक्त शिरा खाल्ला पाव किलोचा. 9:30ला फक्त पोहे खाल्ले. 12ला अर्धा डझन केळी खाल्ली. दुपारच्या वेळेला चांगलं मस्तपैकी बाजरीची भाकरी करून मस्तपैकी गावरान वांग्याबरोबर खाल्ली. निवांत झोपली. 5 वाजता उठली. तोपर्यंत हे गेलं ऑफिसमध्ये जाऊन. ते माऊस आपटतंय. हे करतंय. फाईल आपटतंय. शेजारचे कर्मचारी म्हणले बहुतेक मॅडम बरोबर भांडलं वाटतं. त्या कर्मचाऱ्यांनी ओळखलं. म्हटले आता काहीतरी झालेलं आहे. आपण तोंडाला लागायला नको. दिवसभर हे चिंता करतोय. जिवली असेल का नाही. जिवली असेल का नाही. जिवली असेल का नाही. बघा बरं का माणसं मी तुम्हाला सांगतो गंमत.
आणि मग हा बिचारा आता संध्याकाळी बसनं गेलेला, संध्याकाळी नेमका 5च्या गाडीनं आला. हे तोपर्यंत 4ला उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे चहा वगैरे कॉफी मस्तपैकी घेऊन अशी वाटच बघत दारामध्ये उभं राहिली. आता हिला वाटलं असेल की रागाच्या भरामध्ये निघून गेलं, पण झाला असेल शांत राग. मग ते आलेलं दिसल्यानंतर तो म्हटला सकाळी कटकट करून आलोय, काय तिच्या लक्षात राहिलं असेल का, म्हणून त्या आनंदातच आलं. हे आल्यानंतर बूट वगैरे काढला, सॉक्स वगैरे काढला, आणि तिला म्हटलं हे पाणी दे ग, अगं पाणी दे ना, असं केलं. त्याला वाटलं मुद्दाम करते का काय म्हणून हात लावला. असं हात लावल्यानंतर असं केलं एकदम जोरात. ते म्हटलं तुझं तसं आहे काय, म्हटलं बर बर बर. त्याला राग आला आणि ते दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसलं. माझ्याकडे आता नीट बघा बरं का. ते दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसल्यानंतर ती उठली ना, अशी हळूच बघितलं त्यांच्याकडे, म्हणले राग आलाय वाटतं, आणि असं हाताला मिठी मारली होती ना, आणि अशी डुलत डुलत गेली आणि त्यांच्या जवळ जाऊन म्हणते होय व राग आला वय तुम्हाला, होय हो. बरी म्हणली नाही बरं का, माझ्या सोन्याला राग आला का काय. सोन्याला म्हणजे ह्या पकवाजाला नाही बरं का, त्यांना राग यायला अजून 1 महिना टाइम आहे. विठाला अशी हात करून गेली. भाई म्हणले राग आला का काय. त्यानं बघितलं, म्हणलं प्रकरण मिटलेलं दिसतंय बरं का. हळूच चेहऱ्याकडे बघितलं, चेहरा हसलेला दिसला, आणि तो उठला. तिनं जशी हाताची घडी अशी मारली होती ना मिठी, तशीच त्यानं बी मिठी मारली. म्हणला कशाचा राग, कशाचं काय. संसारामध्ये अशा प्रकारची भांडणं व्हावीत, पण तात्पुरत्या स्वरूपाची व्हावीत. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण सांगतो जी भांडणं होतात ना, ती भांडणं इतक्या पैलथडीला जातात ना, संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. अशा अनंत गोष्टी या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा संसार करत असताना दुःखरूपी असणारा संसार आपल्याला सुखाचा करायचा आहे. अनेक संतांनी दुःखाच्याच मापानं हा संसार सांगितलेला आहे, काही संतांनी सुखाच्या मापानं हा संसार सांगितलेला आहे. पण आपल्याला वर्म जर समजलं नाही तर आपल्याला काय करावं हे समजत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एखादा आजार जर मोठा असेल ना तर त्याला डॉक्टर चांगला पाहिजे. बरोबर. आजार जर मोठा असेल ना तर त्याला डॉक्टर चांगला पाहिजे. आता मोठ्या आजाराला शोधूनच डॉक्टर चांगले मिळतील, मोठ्या आजाराला आता चांगले डॉक्टर मिळतील याची गॅरंटी नाही. काय काय डॉक्टर आहेत, कुठला बी आजार होऊ द्या, आलं की त्याला उतानं झोपवायचं, सलाईन चढवायची, बाकी. आणि रेग्युलर पद्धतीनं जर सलाईन लावली का नाही त्याला काही होत नाही, तो 10-15 दिवस जगतो. आमच्या भागात काय काय ठिकाणी तर मेलेली माणसं 15-15 दिवस त्यांना गॅसवर ठेवून उग मोकळं बिल वाढवलेलं. माईकवर बोलतोय, खोटं सांगत नाही, साक्षीदार आहोत आम्ही, त्याचे साक्षीदार. माझा मुद्दा काय आहे, आजार मोठा असेल तर डॉक्टर सुद्धा मोठा असला पाहिजे. संसाराला लागलेला हा जो आजार आहे त्याला डॉक्टर या मृत्यू लोकातला चालणार नाही. आणि जरी मृत्यू लोकातला असला तरी उपाधी मात्र त्याची संतांची असली पाहिजे, त्यांच्याशिवाय या संसारातला हा आजार बरा होणार नाही. संतांनी जोपर्यंत यांना एखादं औषध दिलं जात नाही तोपर्यंत या मृत्यू लोकात. बघा ना, विद्यार्थ्यांना चांगली बुद्धी निर्माण करायची असेल तर शाळा चांगली पाहिजे का शिक्षक चांगले पाहिजे. हा, ते बरोबर बोललं, शाळा चांगली पाहिजे म्हणते. बरोबर आहे का ना. फॅन लावलेली, एसी लावलेली, दुपारच्या वेळेला खिचडी देणारी, भात देणारी असली शाळा चांगली पाहिजे. गुरुजी कसा गुरुजी कसा बी चालतोय आपल्याला, आहे का नाही. काय पाहिजे आपल्याला चांगलं, शाळा चांगली पाहिजे का गुरुजी चांगली पाहिजेत. जाऊ द्या हो, आपल्याला भूक लागलेली. मग भूक लागलेली असताना आपल्याला भाकरी चांगली पाहिजे का स्वयंपाक करणारी चांगली पाहिजे. वर्ष 36व. मला माहितच होत ना. लेकरी उदंड झाली. मुलं म्हणतात बरं का मधने महाराज, मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हणतात, पण अजून फुल्यांना मान्य नाही. शेजारी 2 कुटुंब राहत होती आणि एका कुटुंबातल्या महिलेनं आपल्या पतीला सांगितलं, हो ऐकलं का, शेजारी आपले जोशी काका राहतात ना, त्यांच्या मुलाला 99 मार्क पडलेत गणितात. 99. तो म्हटला अभिनंदन, चांगली गोष्ट आहे, 99 मार्क पडले. अरे पण 1 मार्क गेला कुठं. त्या महिलेनं सांगितलं आपला बंड्या घेऊन आलाय तो 1 मार्क.
त्यातला हा बंड्याच असला पाहिजे बरं का, दुसरा कोण नाही. विठाला हल्लीच्या काळात आता डिजिटल झालेत बरं का. लेकर कशी झाले, शाळा डिजिटल झाली, सगळे सायबर सुद्धा डिजिटल झालेले आहेत. सगळीकडे प्रशिक्षण होतात, 10-10 दिवसाची 15-15 दिवसाचे प्रशिक्षण होतात. पण प्रशिक्षणातून काहीच मिळत नाही. कोणी तर बसले का शिक्षक वगैरे, मोठीच्या मोठी प्रशिक्षण होतात पण आउटपुट काहीच मिळत नाही. मिळतं का मला सांगा? काहीच आउटपुट मिळत नाही. मग लेकरं काय होणार होतं यार आपल्याकडून? आता लेकरांना आपण ह्या CBSEचा पॅटर्न आता राबवायचा म्हणून ठरवलेलं आहे. त्यांना अजून ह्याच्यातलं वाचायला ना, 10वीतल्या मुलांना स्वतःचं नाव लिहिता येईना हो, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये 10वीतल्या. आणि जुन्या काळामध्ये इयत्ता 7वी झाल्यानंतर मास्तर आपल्याला शिकवायला यायचे. 7वी शिकल्यानंतर आता MA झाला काय, PhD झाला काय, इथं मायकोर उभा केला का नाही आज या ठिकाणी असं करतो सारखं थरकाप सुटल्यावानी, जमत नाही हो. अनुभवी आले अंगा ते या जगात तसे. जीवनामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन जमलं पाहिजे. आपल्याजवळ जे काय आहे ना ते जगाला देता आलं पाहिजे. ही लेकरं किती घरची असतील मला सांगा? एका जागेवरच्या मुली आहेत का? या एका जागेवरच्या मुली नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या, वेगवेगळ्या प्रांतातल्या मुली आहेत, पण एका जागी आलेल्या आहेत. हा बघा, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. भविष्य काळामध्ये हे जर अध्यात्माचं ज्ञान आपण इथं आत्मसात केलं का नाही, तर त्या ज्ञानासारखं श्रेष्ठ ज्ञान कोणतं नाही. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यत ज्ञानमिती प्रोक्तम ज्ञानमेदोन्यथा. हे ज्ञान मिळवा ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अथ्या नावे तरी या संता भजावे सर्वस्वेशी. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही आता या ठिकाणी सज्ज झालेला आहात ना. हे ज्ञान आपलं टिकून राहिलं पाहिजे. बघा, आपल्याला त्याच्यासारखं पवित्र काहीच नाही वाटलं पाहिजे. गीतेमध्ये भगवान परमात्म्यानं सांगितलेलं आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालीनात्मने विंदती. ज्ञानासारखं पवित्र काम नाही काय. म्हणून या जगामध्ये ज्ञान देणारी माणसं श्रेष्ठ असली पाहिजेत. जसं भाकरी करणारी चांगली, तसा खाणारा सुद्धा त्याच लायकीचा पाहिजे. भाकरी करणारी चांगली असून उपयोग नाही, पीठ मळणारी चांगली पाहिजे, भाकरी चांगली करणारी पाहिजे, खाणारा सुद्धा तेवढ्याच. काय 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 भागामध्ये आम्ही जातो राव, काय पुरणपोळ्या असतात राव. गुळवण्यामध्ये पोळी टाकली ना अशी विघरून जाते, उचलायला गेलं तर हाताला लागत सुद्धा नाही, इतक्या मौसूद अशा पुरणपोळ्या असतात. तोंडामध्ये टाकली तर ओठानं चावावी अशा काय काय पुरणपोळ्या असतात. आणि काय काय भागामध्ये गेल्यानंतर पुरणपोळ्या वाटायला येतात. राजा भाऊ 8 दिवस गुळवण्यामध्ये ती पोळी भिजायला घाला, दिवस मेळच लागणार नाही, भिजणार नाही म्हणजे नाहीच. आता त्या पोळ्या खाल्ल्यानंतर महाराजांची काय अवस्था होईल मला सांगा ना. अहो, माणसानं जसं या मृत्यू लोकामध्ये जगाला जिंकायचं असेल ना, तर जगाला जिंकण्यासाठी आपल्या जवळ काय असायला पाहिजे? साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखा एक एक शब्द असला पाहिजे. महाराज आपल्याला तरुण जाण्याचे अनंत मार्ग सांगितले, पण आपण तरुण जात नाही महाराज, उलट त्या गाळामध्ये बुडण्याचा प्रयत्न करतो. बघा बरं का, तुला विहीर माहिती आहे का? तुला पोहता येतं का? नाही येत अजून. कितवीला आहे तू? 6वीला आहे तरी तुला पोहता येत नाही. आम्ही 1लीला पोहायला शिकलो. वड्याला जायचो गुरं राखायला. आम्ही वड्यामध्ये अशी खुपशी मारायचो, खालचा त्या वड्यातला गाळा आहे तो डोक्याला असा उचलून आणायचो आणि प्लास्टर करून हेल्मेट घातल्यासारखं बसायचो आम्ही. हा, 1लीला असताना बरं का. वड्याला जाऊन नाही पोहता येत, पोहायला शिक बरं का, पोहायला शिक. नाही तर तुम्हाला पाण्यातून जायची वेळ जर आली ना, तर तुला तिच्या खांद्यावर बसावं लागेल. हा, पोहायला शिक बाबा, चांगलं असतं बरं का, पोहायला शिक. बघा, कोणता मुलगा विहिरीमध्ये बुडतो? ज्याला पोहता येत नाही तो विहिरीमध्ये बुडणार. आपण ऐकलं का नाही? बर, आपण बुडणार आहे हे आपल्याला माहित असेल तर आपण त्या विहिरीमध्ये उडी टाकली तर पहिल्यांदा आपण काय करतो? नाक दाबून धरतो. तोंड उघडं करतो का? तोंड पण बंद असतं. बघा, विहीर अमृताची आहे. विहीर कशाची आहे? अमृताची आहे. एक मुलगा त्याला पोहता येत नाही, पण त्यानं विहिरीमध्ये उडी टाकली, त्याचं नाकही उघडे आणि तोंडही उघडे, त्याला पोहता येत नाही, तो जगेल का मरेल? मरल. वीर अमृताचे. वीर कशाचे आहे?
अमृताचे. अमृताने काय होतं? अमर होतं. म्हणजे मरतो का? नाही. मग हा विहिरीमध्ये पडल्यानंतर मरेल का? मरणार नाही. नाकातोंडामध्ये त्याचे अमृत गेलं तर तो मरणार नाही. समजा ज्याला पोहता येते, तो पोहण्यामध्ये तरबेज आहे, पण त्यानं त्या विहिरीमध्ये उडी टाकली आणि त्यानं नाक आणि तोंड दाबून ठेवलं, तो जगेल का मरेल? त्याला पोहता येतंय बरं का? काय होय? मरेल का? अमृत आहे, पण त्यानं नाक आणि तोंड बंद ठेवलं. नाक आणि तोंड बंद ठेवणारी संसारिक आहेत, ती अमृत आपल्या मुखामध्ये जाऊ देत नाहीत. महाराजांनी अमृताची तुलना नामाबरोबर केली. नाम अमृत गोडी वैष्णवाला नाम अमृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा. किंवा दुसरं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ऐकलं का नाही तुम्ही? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृत आपल्याला अमर करतं, त्याही पेक्षा गोड काय आहे? नाम आहे. कोणाचं नाम आहे? त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे, की ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला हा मृत्यूलोक दाखवला, म्हणून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यानं आपल्याला जीवदर दान दिला असेल ना. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. बघा, आपण त्याचं गुणगान केलं पाहिजे. का गुणगान करायचं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. मग प्रेमा सर्व काळ, मग प्रेमा सर्व काळ, देवी मग प्रेमा सर्व काळ, मग प्रेमा सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. मी अभंगाकडे निघालोय बरं का. ऐका, भगवान परमात्मा कसा आहे? गोड आहे. त्याचं रूप सुद्धा गोडच आहे, त्याचं नाम सुद्धा गोडच आहे. म्हणून आवडे हे रूप, गोजिरे सगुण. कसं आहे? गोजीर आहे आणि ते सगुण आहे, आपल्याला दिसणार आहे, म्हणून ते आपल्याला आवडलं पाहिजे. आवडे हे रूप, गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावली. आपल्याला डोळ्यानं तोहारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. एवढा भगवान परमात्मा गोड आहे, पण तो भगवान परमात्मा अजून आपल्याला दिसला नाही, अजून आपण पाहिला नाही, अजून आपण अनुभवला नाही. देवाला जर अनुभवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला संतांकडे जावं लागतं. संतांच्या शिवाय देव आपल्याला समजत नाही. मग संत आपल्याला भेटावे लागतात. तुकोबराय तर वैकुंठाला गेलेले आहेत, म्हणून तुकोबरायने विचार केला, सामान्य लोकांना संत भेटणार नाहीत, मग संतांनी परोपकार करावा, म्हणून संतच वैकुंठाचा त्याग करून मृत्यूलोकामध्ये येऊ पाहत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. आणि वैकुंठ वासी, आणि वैकुंठ वासी, आणि वैकुंठ वासी, आणि वैकुंठ वासी,
म्हणायचं बरं का. जीव तोडून म्हटल्यानंतर किमान टाळीची तरी दाद द्यायला पाहिजे बरं का त्यांना, तर पुढचं प्रमाण त्यांना तेवढं जीव तोडून म्हणून वाटतं बरं का. आणि खरोखर परमार्थ हा असा नेटका असावा ना, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, हे म्हणण्यापुरतं नसावं फक्त बरं का. नाहीतर पंढरपूरला निघाला, एसटीत चढायला लागला आणि वारकऱ्याच्या पताकाचा त्याला धक्का लागला आणि त्याचा सातबारा काढला वारकऱ्याचा, आणि घरी आल्यावर तेच पताक हातात घेऊन म्हणतो, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करता कष्ट, पैसा मी एक पती परी तुझा मुद्रांकित. लबाड म्हणायच्याला लबाड. काय म्हणायचं आता वारकऱ्यामध्ये सुद्धा बरं का, आता वारकरी हा शब्द लावायचा नाही त्याला, पण माळकऱ्यामध्ये म्हणतो बरं का, की माळकरी इतके चाबरे असतात ना, उग बोबाटा एकादशीच्या अगोदर 4-5 दिवस बोबाटा करणार, मला जायचंय मला जायचंय मला जायचंय मला जायचंय. गावातलं एखादं असं खवीस असतं, म्हणलं तुला कुठं जायचं, कुठं जायचं म्हणजे पंढरपूरला, कुठं जायचं, मग म्हणलं 8 दिवस झालं तो नुसता हो हेच लावलंय, कधी जायचंय पंढरपूरला, म्हणला 9 आणि माघारी कधी येणार, म्हणला काला झाली हो, म्हणलं एवढा दिवस कसं काय, म्हणलं आजोबापासून वारी आलेले. मी म्हणलं खरं निघाला तुम्ही 9 हो, म्हणलं 9 जाणार. मी म्हणलं जे अरे आपल्याला काही जमत नाही, आल्यावर दर्शन घेईन तुमचं. गेलं पंढरपूरला आणि पंढरपूरची वारी करून आलं की मी त्याला म्हणलं जे अरे कशी काय झाली वारी, म्हणला एकदम जकात झाली. मी म्हणलं चंद्रभागेला पाणी किती होतं, म्हणलं आपण तिकडे गेलोच नाही. काय उपयोग आहे मला सांगा, किती दिवस तुम्ही पंढरपूरला गेला, काही उपयोग नाही ना, तुम्ही चंद्रभागेला पाहिलं नाही. या संसारामध्ये तुम्ही आला, किती दिवस जगले, अरे आजा मेला पंजा मेला बाप मस्ताने,
पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तूही तैसा झाला उठा उठा जागा पाटी बयाली मोठी पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठी सगळ्यात मोठं म्हणून या वैकुंठाचा त्याग करून केवढं मोठं वैकुंठ आहे काय वैकुंठामध्ये केवढं सुख असतं महाराज वैकुंठाचा त्याग करून आपल्या स्वतःच्या मनाने येणारे फक्त संत असतात आणि स्वतःच्या मनानं जे येत नाहीत ते जीव असतात जीवाला तिथलं पुण्य संपलं की यावं लागतं आणि संतांना इथल्यांना पुण्य द्यायला यावं लागतं विठ्ठल विठ्ठल काही तमोगुणी माणसं प्रखर अशा प्रकारची तपश्चर्या करतात चांगलं कठोर तप करतात आणि स्वर्गाला जातात पण कठोर तप केलं ना ते स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांचं संपतं आणि पुन्हा त्यांना मृत्यूलोकामध्ये यावं लागतं जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी चक्रे शयनम या संसार कलदोस्तारे कृपया पार पाये मुराद भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते पुन्हा जन्माला यावं लागतं जन्मायचं किती वेळा जन्माला अनेक वेळेला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागतं कोणाला जीवाला जीवाला बऱ्याच वेळेला का तर त्याचं ते संचित असतं पुन्हा 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 जन्माला येणं आणि दुःख भोगणं संतांचं तसं नाही जीवाला मात्र यावं लागतं किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित आणि तो जन्माला आला की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना घेऊन तो जन्माला येतो तो स्वर्गामध्ये जरी गेला ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती यवम त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामालवंते तिथलं पुण्य संपलं की इथं यावं लागतं आता इथं पुण्य करत असताना आपलं किती पुण्य झालं हे पुण्य करणाऱ्यानं कधी मोजायचं नसतं हा इंद्रपणाची उटी उतरे मग मृत्यू लोका आणि मग मृत्यू लोकामध्ये आलंय मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं कोण सुखी झाला हात वरती करा झाले का कोण सुखी बाबा तुमच्याजवळ किती बॅलन्स आहे आता बोला की बॅलन्स हसू नका नुसतं सांगा की बॅलन्स किती आहे त्यांना पावती फाडली का हो तुमची नाही फाडली अजून सांगा की मग किती गोळा झालेला आहे तुमच्याजवळ धन किती आहे सांगा सांगत नाहीत माणसं त्या धनाला चिकटून राहतात माया विघ्ने भ्रमला करी म्हणता मी माझे घरी येतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल बघा तुम्ही जितकं जितकं त्याला चिकटून राहाल ना तितकं तितकं तुम्हाला या संसारामध्ये काय करावं लागेल दुःख भोगावं लागेल सांग रे भारतात सगळ्यात श्रीमंत कोण आहे मुकेश अंबानी जणू काही वाढदिवसाला गेला होता मुकेश म्हणतोय मुकेश सहजच सांगतोय मुकेश तुझ्या एवढा आहे का मुकेश तू डायरेक्ट मुकेश कस काय म्हणतो अण्णा तात्या नाना दादा काहीतरी म्हणायचं नका मुकेश अंबानी सगळ्यात श्रीमंत कोण आहे बरं अंबानी म्हणू मुकेश अंबानी तो म्हणतोय तर मला तर म्हणायला काय अडचण नाही मला सांगा ते कुठं गेले होते आता कुंभमेळ्याला प्रयागराजला गेलो होतं अख्खं कुटुंब गेलो होतं कशाने गेलो होतं मला माहित नाही पण प्रयागराजला त्रिवेणी संगमावरती त्यांनी स्नान केलं का केलं काय मिळावं म्हणून पुण्य मिळावं म्हणून त्यांना पुण्य कशामध्ये दिसलं त्रिवेणी संगमाच्या त्या जलामध्ये बरोबर आहे मग त्यांच्यासारखे कितीतरी आपण तिथं जलस्नान केलेलं आहे पण आपल्याला पुण्य मिळालं असं कधी वाटलं का त्यांना मात्र बघा त्यांना मात्र तिथं स्नान केल्यानंतर पुण्य मिळालं एवढा मोठा पैसा आहे त्यांच्याजवळ तरी सुद्धा त्यांना ते पुण्य वाटत नाही स्नान केल्यावर जेवढं त्यांना समाधान मिळालं तेवढं समाधान त्यांना तेवढ्या पैशानं मिळालं नाही आणि जर मिळालं असतं तर ते स्नान करायला गेले नसते विठ्ठल विठ्ठल
सांगतात. मग संत आपल्याला भेटत नाहीत म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातून येत आलो, आलो याची कारणाशी. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. माझं पुण्य फळाला आलं बरं का. का जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझं पुण्य फळाला आलं बाबानो. मला जे प्राप्त झालं, आम्हाला जे प्राप्त झालं ते सामान्य जीवाला प्राप्त झालं पाहिजे. यांना म्हणतात संत. बघा, आणि ते संत आपल्याला आपल्या दैवयोगानं प्राप्त झाले, योगायोगानं प्राप्त झाले. नाही तर साधू संत आपल्याला सहजासहजी भेटत नाहीत. चंद्रामृत सुखे शेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल गा. ऐशी कैशियाने भेटते ते साधू. एखादा साधू महात्मा आपल्याला मृत्यू लोकांमध्ये भेटला ना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पण आता या कलियुगामध्ये साधूला मानणाऱ्याचा वर्ग कमी झाला. कशावरून सांगतो तुम्हाला एक ओवी ऐका. कलियुगाचा धर्म पुत्र सांगे पितयास काम, ब्राह्मण त्याची ब्रह्मकर्म ऐशे वर्तमान मांडले. हा कलियुग आहे. ऐका कलीचे मेहमान असत्या सिरीज लेजन, पापा देते अनुमोदन करते. बघा, संतांची हेळना करणारे आणि खोट्याला डोक्यावर घेणारे. बघा, ग्रामपंचायतच्या इलेक्शनला जातीवंत बुवा उभा राहिला आणि जातीवंत पिणार उभा राहिलं. कोण निवडून येईल राजाभाऊ? तुम्हाला तर उभा करायचंय ग्रामपंचायतला. कोण निवडून येईल? कोण निवडून येईल? ऐका कलेचे मेहमान असत्या सिरीज लेजन. कोण निवडून येईल? जे पिणार आहे. का निवडून येईल? तर त्यांची संघटना खूप मोठी असते. बुवाला त्याला 10-20 रुपये द्यायला परवडेल. बुवा म्हणाल का? बुवा म्हणणार नाही. बुवा भेटला म्हणणार रामकृष्ण रामकृष्ण हरीवर मत मिळतील का आपल्याला? नाही नाही, त्याला थोडं का होईना वाकडे गपचप जा सांगू मग ते आपल्याला मत देते. असं त्या सिरीज लेजन. जामखेडच्या बाजूला कीर्तनाला गेलो होतो. संध्याकाळी झालेली रस्ता काय सप्त्याकडे जायचा सापड ना.
मग ती एक लाईटमध्ये, गाडीच्या लाईटमध्ये गंध लावलेलं दिसलं. माझी या जातीचे मज भेटू कोणी. माळकऱ्याचा माळकऱ्यावर, गंधवाल्याचा गंधवाल्यावर जरा विश्वास असतो बरं का. मग ते उजेडात दिसलं की मी म्हणलो इकडे यावं. म्हणले बाबा जय हरी. म्हटलं जय हरी. म्हणलं सप्त्याकडे जायला रस्ता कुठे हो? ते म्हणलं तुम्ही आहे काय बुवा? गंधवालं बरं का. म्हणलं तुम्ही आहे काय बुवा? हो म्हणलं मीच आहे. आज तुमचं कीर्तन आहे काय? हो म्हणलं माझंच कीर्तन आहे. म्हणले किती दिवस झालं कीर्तन करताय? मी म्हणलं झाली 25-30 वर्ष झाली. मानधन किती घेता? आता काय करावं गड्या, ह्याला विचारलंय काय नाही सांगतंय काय. मी म्हणलं एवढं तेवढं घेतो बाबा. सांगितलं त्याला. म्हणलं लग्न झालंय का? आता काय म्हणलं ते लग्न झालंय का? मी म्हणलं आता सांगून टाकावं याला. तर त्याला काय माहिती, मी रिटायरमेंटला 3च वर्ष राहिलेत माझे. म्हणलं झालंय बाबा. म्हणलं सासरवाडी कुठली? आता म्हणलं ह्याचं कुठपर्यंत चालायचंय गड्या काय कळनच. शेवटचा त्यानं प्रश्न विचारला. मला वाटलं कीर्तनच करायचं सोडून द्यावं. त्याने एक प्रश्न विचारला. तो म्हणतो लग्न झालंय का? मी म्हणलं सांगितलं झालंय. सासरवाडी कुठली? म्हणलं बारामतीकडचे. म्हणलं नांदते का? आता काय तळपायाच्या मस्तकाला गेली. मी म्हणलं अरे नांदत असते तर असा बुमलत फिरलो असतो का? सांगा मला. आता याला काय विचारलं होतं मी? याला विचारलं सप्ताहाकडे जायला. यानं किती रान उरकलं माहित आहे का? एखादा पिणारा माणूस भेटू दे, त्याला विचारा सप्त्याकडे जायला वाट कुठे आहे? ती एकाच वाक्यात सांगतं सरळ जा. कसं जा? सरळ जा. सांगा या दोघात चांगलं कोण? सांगा की. हा बरोबर आहे. मग उद्यापासून आपण काय करायचं? आता याला प्रमाण. तू का म्हणे नको वरपंग देवा घेही माझे सेवा भाव शुद्ध. वरच्या रंगाला बोलायचं नाही. वरचं जे असतं ना ते असतंच असं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे दिसतं तसं नसतं. पुढचं काय आपल्याला बोलायची गरज नाही. म्हणून तू का म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला नको त्या गोष्टीमध्ये जग अडकलेलं आहे. त्यांना जाऊन इथं सांगायला पाहिजे. म्हणून आम्ही वैकुंठवाशी लोकांना सांगतात आलो याची कारणाशी. काय करताय तुम्ही? एवढं मोठं भांडार तुमच्या दैवयोगानं तुम्हाला प्राप्त झाली, पण याचा उपभोग तुम्ही घेतला नाही. नाथ महाराज म्हणतात, तुकोबराय सांगतात, अनेक संतांनी त्याची वर्णन केलेले आहेत. महाराज म्हणतात एवढं सगळं मुखानं घेण्यासारखं असताना सुद्धा तुम्ही वाचा गेल्यासारखं बसला. मुका झालो वाचा गेली. नाही होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी मला काय सांगायचंय. नाथ महाराज काय म्हटलेले बघा. मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुकोद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्व आणि मुका झालो वाचा गेली. जीवाला चवली भोजना दुग्धकृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना त्याने पावले मुखबंधना व मुका झालो वाचा गेली. का झाली आमची अवस्था अशी? साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. अरे तुम्ही हरिभक्ताची स्तुती नाही केली, साधू संतांची निंदा केली, जगाला कधी चांगलं म्हटलं नाही. बघा ना, आपण रोज कीर्तनाला जाऊ दे, शेजारचं रोजच कुठं जाताय होतं. आता रोजच कुठं जातोय म्हणून काय सांगावं त्याला. जाते पण शेजाऱ्याला बघवत नाही हो. किती वेळा मी सांगत असतो कीर्तनात. आता उन्हाळा पडलेला आहे. पडलेला आहे की नाही बाबा मला सांगा. उन्हाळ्यात पाणी नसल्यावर माणूस पाण्यासाठी कशीच तजवीज करतो. एखादा बोरबीर घेतो आहे की नाही. आता आपण बांधाच्या अलीकडे बसलो, बांधाच्या पलीकडच्यानं मशीन आणली. बांधाच्या पलीकडच्यानं मशीन आणली बोर घ्यायला, आणि आपण बांधाच्या अलीकडे बसलोय. आता त्याची बोरची मशीन चालू झाल्यावर आपल्याला त्याला पाणी लागावं वाटतं का दोरळा निघावं वाटतं? खरं सांगा बरं का. 36 वर्ष झाली सप्त्याला. तुम्हीच सांगा इमानदारीनं काय वाटतं सांगा बरं. पाणी लागावं वाटतं का दोरळा निघावं वाटतं?
नुसता दुरळा. बरोबर आहे, नुसता शब्द लावलाच त्याला, नुसता दुरळा. आता मला सांगा, शेजारच्या बोर मधून जर नुसता दुरळा निघावा वाटत असेल, तो वरचा काय झोपलाय का आपला दुरळा करायला किती वेळ लागेल मला सांगा. खाकाना खाकाना आपला तर तो काय करून टाकेल, खाकाना करून टाकेल. म्हणून संत आपलं चांगलं म्हणून सुखी होत नाहीत. संत जोपर्यंत जगाचं चांगलं होत नाही तोपर्यंत ते कधी सुखी होत नाही. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकारार्थमिदं शरीरम. संतांचा स्वभावच आहे, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ते फक्त उपकार करण्यासाठी येतात, बाकी काही करत नाहीत. म्हणून मृत्यू लोकामध्ये तुकोबराया आलेले आहेत. बघा, धर्म, तप, ज्ञान, अध्यात्म कुणी सांगावं? कुणी सांगावं? पूर्वीच्या काळामध्ये लोकांना सांगावं लागत नव्हतं चांगलं वागा म्हणून. सांगावं लागत होतं का? प्रत्येक जण ऐकताय का तुम्ही? एखादा वस्त्रीला म्हातारा मनुष्य बसला तर गावातली स्त्री समोरून जात नव्हती, गेली तर डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती. खरंय का खोट आहे मला सांगा? खरंय का खोट आहे? डोक्यावरचा पदर खाली टाकत नव्हती, गेली तर. त्या आजोबांना त्या काळामध्ये नातवाला जर हाक मारून सांगितलं, बाळू तांब्या भरून आण, टिंबला पाय लावून बाळू पळत जायचा आणि तांब्या भरून आणायचा. घ्या बाबा पाणी प्या. कळलं तुम्हाला टिंबला? हा हा, त्याला एक मार्क असतो ना टिंबला, म्हणजे गाळलेल्या जागा. आताच्या बाळूला तुम्ही हाक मारून बघा. आताच्या बाळूला जर तुम्ही हाक मारली, बाळू तांब्या भरून आण, सावधान मधला बाळू विश्राम मध्ये उभा राहतो, त्याच बाबाकडे बघून म्हणते, बाबे तांब्या पिली द्या. आणि घरात नाही बघते बरं का त्याची आई, म्हणते कार्ट लय जागाव झालंय. कुणामुळं झालं आगाव? आगाव कुणामुळं झालं? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. सामान्य लोकांना मी म्हणतो, करती धरती माणसं असतात ना, त्यांना हे समजलं पाहिजे. करती धरती माणसं बघा, आईन वडिलांच्या, आता तुम्ही सुज्ञ माणसं सांगा, आईच्या वडिलांच्या हातामध्ये जर सतत मोबाईल असेल तर मुलगा काय करेल? बोला की लवकर. सांगू का तुम्हाला? 10वीची परीक्षा झाली राव. आता 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर एका मोटरसायकलवर 4 मुलं होती. 4 मुलांच्या हातामध्ये 2 स्टिंग होत्या. 2 स्टिंग माहिती आहे ना? आणि आता आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कोल्ड्रिंकचा खप असेल ना, तर त्या स्टिंगचा आहे. अजून ती सप्त्यात आली नाही म्हणून बरं, नाहीतर आल्या घ्या महाराष्ट्र. काय सांगाव? लाचावले मन लागले शिगोडी, ते जीवन सोडी आयशी झाली. माणसाला बरबाद करायला काय लागतो? खोट्या गोष्टी लवकर आवडतात माणसाला, खोट्या गोष्टी. बघा, तू सांग, 6वीत आहे, तुझं नाव काय? तनुज. बर तनुज. आता हे जरा वेगळंच नाव वाटतंय मला. तनुज या माहित आहे मला, पण तनुज माहित नाही. तनुजा म्हणजे मुलीचं नाव आहे, कारण मी पण वर्ग शिक्षक आहे, मुलींच्याच वर्गाचा वर्ग शिक्षक आहे बरं का. मी 10वीच्या शेमेच्या वर्गाचा मी वर्ग शिक्षक आहे, त्याच्यामुळं मुलींची काय नाव असतात हे मला माहित आहे. एक नाव असं आहे, ते मुलीचं बी आहे मुलाचं बी आहे, किरण. मुलीचं पण आहे आणि मुलाचं पण. तुझं नाव काय? तनुज. मी काय सांगत होतो आता? म्हण की कीर्तन सांगत होता. काय सांगत होतो मी? सांग. तुझ्याकडे का आलो होतो? का आलो होतो मी तुझ्याकडे? एक नाही, 2 नाही. आताची लेकरं बघा, पूर्वी गृहपाठ नाही केला ना तरी विद्यार्थी वर्गात जात होते, कुतस्तोर मार खात होते, पण शाळा बुडवत नव्हते. आता मुलंच शाळेत येत नाही. एखाद्या शिक्षकानं अभ्यास सांगितला नाही, उद्या एवढं गृहपाठानं, शाळेला दांडी. त्यांना माहित आहे, लिहिलं तरी पास आहे, नाही लिहिलं तरी पास आहे. शासनाचाच नियम आहे ना, 1ली ते 10वी पर्यंत कुणाला नापास करायचं नाही. लेकरं अभ्यासच करणार. त्यांच्या कटणी बघा, लेकरांच्या काय काय कटणी आहेत म्हणून. बघा ना तुमची काय स्टाईल असते. कुत्री, काय म्हणायचं ना, काय कात्री म्हणायचं होतं मला. कात्री चुकून कुत्री आलं बरं का. कात्री म्हणायचं होतं मला. कात्री, अशी कात्री नसते का, कैची म्हणतो आपण त्याला. ही कसली फॅशन चाललेली आहे मला सांगा. मला असं या धोतरवरती बघितल्यानंतर, फेटा बांधलेला बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का मी शिक्षक असेल? अजिबात वाटत नाही. म्हणू बी नका मला तुम्ही शिक्षक. कोण आहे? महाराज.
आता शिक्षक म्हणायचं कारणच काय, पण बऱ्याच वेळेला मला म्हणतात बरं का, गावोगावची प्रेमाची लोक म्हणतात, महाराज तुम्हाला हा ड्रेस लय चांगला दिसतो, शाळेत सुद्धा घालून जात जा. त्यांना काय माहिती कार्टे काय तर जी आहे ती फळ्याव लिहायला लागल्यावर काष्ट्याला हात घालाय बसले. लेकरांचं सांगता येत नाही, त्यांना माहिती आहे शिक्षक आपल्याला मारत नाहीत म्हणून सांगता येत नाही. म्हणून दिसलं चांगलं तरी आपण आपली पॅन्ट शर्ट लोंबकळलं तरी पॅन्ट निघली नाही, बेल्ट लावायचा वरून, किती लोंबकळ त्यानं काही करू दे. हा हे अवघड आहे, अवघड आहे. लेकरं आता शिक्षकांची टिंगल करायला लागलेली आहेत. हे टिंगल करणं कशाचं लक्षण आहे मला सांगा? नास्तिकतेचं मला म्हणायचं नाही, पण बुद्धिमत्ता आहे का? आहे का बुद्धिमत्ता? मला सांगा, काय बुद्धी असते हो माणसाला? आज आता 10वीला जर बसून आपल्याला वाचायला लिहिता येत नसेल तर काय करणार भविष्यामध्ये आपण? गरज आहे की नाही मला सांगा साक्षर होण्याची? जाग्यावर आलं पाहिजे. परगावातल्या मुली जर इथं एवढ्या परगावामध्ये येऊन राहतात तर आपल्या गावातल्या या 17 उभा राहिल्या तर आपल्या गावातल्या 34 जणांना उभा राहायला पाहिजे होतं. 34 जणांना. मी परवा हिंगणगादे म्हणून गाव आहे मायनीच्या शेजारी, एक अशीच 10-15 टाळकरी उभं राहिले होते. मोठा कार्यक्रम होता, पण ते टाळकरी सुद्धा मला बाहेरची दिसल्यानंतर मी 19 मुलं उभा केली होती. मुली जवळजवळ 11 होत्या आणि 8 मुलं उभा केली आणि त्यांना सांगितलं, इथून पुढच्या कुठल्या महाराजांनी जर तुम्हाला खाली बसवलं ना तर तुम्ही महाराजालाच म्हणायचं, महाराज जे विठ्ठलकरांनी गा. गावामध्ये जर आपल्या टाळकरीन भजन म्हणणारी जर तयार होत नसतील तर कसला आपला परमार्थ आहे मला सांगा ना? हा नुसता भाड्यानं परमार्थ करून घेतल्यासारखं वाटतो आपल्याला. आपल्याला समाधान आहे का? तुमचं लेकरू जर इथं मृदंग वाजवायला असतं तर मला सांगा किती आनंद झाला असता तुम्हाला. काय करावं, तुम्ही झोपला नसता रात्र रात्र. आता पडस तर डोळा लागतोय तुमचा. होतंय ना निवांत आपलं सगळीकडे? काय की नाही मला सांगा? हे कलाकार निर्माण झाले पाहिजे, चांगल्या प्रकारचे कलाकार निर्माण झाले. मुलींमध्ये सुद्धा टाळ. मी इथं आटपाडीच्या बाजूला खवसपूर नावाचं गाव आहे बघा, 60-70 मुली गावातल्या ग्रॅज्युएशन झालेल्या उभं राहतात टाळ घेऊन आणि नाचतात बरं का. गरज आहे आज समाजामध्ये जर क्रांती करायची असेल ना तर दोन्ही वर्गांना एकत्र आलं पाहिजे, दोन्ही वर्गाने येऊन चांगल्या प्रकारचा परमार्थ केला पाहिजे. तुम्ही जर टाळ घेऊन उभा राहिला तर एखादा वाईट नजरेनं पाहत असाल तर तुम्ही त्याला धडे शिकवणार आहात. तुम्ही जर वाम मार्गाने जात असाल तर आई वडिलांना न जगण्या इथपर्यंत वातावरण तुम्ही निर्माण करून ठेवाल. आणि तुम्ही जर अध्यात्माच्या नादी लागला तर या गोष्टीला आळा बसेल. हे अगदी तरी तनु मनु जीवे असे या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला. तुकोबाराय सांगतात, याच गोष्टीची वानव आहे म्हणून आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी. जुन्या जुन्या लोकांनी जे जे काही आपल्याला सांगून ठेवलेलं आहे तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. जिथं गुंता पडणार नाही. पण आपलं झालंय कसं, ऐकल्यासारखं करायचं, निघून जायचं आणि मग माझ्या मनाला गोचंद असं नाही म्हणायचं. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद. आता कशाचे छंद लागले बघा बघा. ज्यांचं 80, 70, 75 वय झालेलं आहे. एवढा बोलण्याचा माझा अधिकार नाही, पण तरी सुद्धा सांगतो. गावोगावी बघा आता उन्हाळ्यात त्या पारावरती पिंपळाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली पार बांधलाय, तिथं चालूच आहे बघा. एका दुरी तेरे पणजी का पणजी बी असते का त्यात? आजी नाही का? डायरेक्ट पणजी. बरोबर आहे. हे करत बसता तो. लेकरांना शिकवा तुम्ही. महाराज म्हणतात आलो याचे कारणाशी बोलले जे ऋषी. कशात अडकलेलं आहे जग? तुम्ही ज्याच्यामध्ये अडकलंय त्याच्यातून बाहेर काढण्याचा संतांचा मार्ग आहे. त्या येतो विषयान पुंसा संगच तेषु उपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति समूहा समूहात स्मृती विभ्रम स्मृती भंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. बघा तुम्ही कशात अडकला? नाथ महाराजांचा एक येडका प्रकरण आहे बघा. येडका एक अभंग आहे बघा. येडका ऐका तो. येडका म्हणजे काय? बकरा. येडका म्हणजे काय? बकरा. जो चैत्र संपल्यानंतर आपण कापता काय? तरी खरं बोला जरा. चैत्र संपल्यानंतर आपण काय करतो त्या बकऱ्याला? आणि जत्रा साजरी करतो आहे का नाही? तो बकरा माहित आहे का? पण नाथ महाराजांचा जो बकरा आहे ना तो कामरूपी बकरा आहे. कसा आहे? येडका मदान तो केवळ पंचानन
काय तुम्हाला सांगतो बघा. दडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रा चंद्राशी दरार लाविला जेने लाविला जे धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधन मारिली गदा घेतला प्राण घेतला कामरूपी अडकाय कामरूपी अडक्यानं कोणा कोणाचं मात्र केलेलं आहे बघा. भस्मासुर मुकला प्राणाशी तीच गती झाली वालीची बघा. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. केवळ काम काम आणि काम. काम म्हणजे काय? विषय. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. या कामानं भल्या भल्या तपस्व्यांचा निपात केला. सामान्य जीवाची काय वाट लागेल म्हणून सामान्य जीवाला तिकडे झुकू न देता त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. थोरा मोठ्यांना सांगितलेलं आहे. त्या थोरा मोठ्यांना असं सांगितलं एका जाग्यावर बसून समाजाचा उद्धार होणार नाही तर सगळीकडे तुम्हाला फिरावं लागेल. सगळीकडे जाऊन त्यांचा उद्धार करावा लागेल. अभंगात
पुढच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात झाडो संताचे मार्ग आडर आहे. पण तुम्ही भामगिरीवरती गेला, एक तर जाणंच व्हायचं नाही बरं का आता, पण गेला तर पुन्हा तुम्हाला जाऊ वाटणार नाही. का जाऊ वाटणार नाही म्हणजे लय वर पट चढावं लागतो, किती खोम पडत आहे, कशाला जायचं तिकडं. आडराणी भरले जग. आडरानामध्ये गेल्यानंतर आपला अभ्यास होतो. तिथं जे विद्यार्थी आहेत ना गातापाठ करण्यासाठी त्या गुहेमध्ये जाऊन बसतात. मोठ्या मोठ्या गुहा आहेत ज्याच्यामध्ये 50-50, 100-100 मुलं बसतील अशा डोंगरामध्ये गुहा कोरलेल्या आहेत. आजही तिथं गाथा ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी विद्यार्थी जातात त्या ठिकाणी. आणि म्हणून आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो शेव. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, आडरानामध्ये साधू संत राहतात, तपस्वी आडरानामध्येच राहायचे. जुन्या काळामध्ये आपण जर जुनं पाहिलं, ऋषी मुनी हे कुठं राहायचे? आडरानामध्ये राहायचे. आडरानामध्ये राहून एक आदर्श निर्माण करायचे आणि आदर्श जगाच्या पुढं मांडला जायचा. आदर्श जगाच्या पुढं. आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो शेव. आडराने कसं तुम्हाला सांगतो बघा. ब्रह्मदेवाचे एक पुत्र होते भृगु ऋषी, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं पुलोमा. जंगलामध्ये राहत होते. जंगलामध्ये राहत असताना पुलोमन नावाचा एक राक्षस, आणि पुलोमाच्या वडिलांनी त्या पुलोमनला असं सांगितलं होतं की माझी मुलगी तुला मी देईन असं फक्त वाचन सांगितलं होतं, पण दिली मात्र नाही. आणि मग एके दिवशी तो पुलोमन शोधत त्या भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये आला. भृगु ऋषी गंगा स्नानासाठी गेले होते. पण ऐका, लक्ष देऊन ऐका, ज्यावेळेला ते स्नानासाठी गेले त्यावेळेला त्यांची पत्नी, जिचं नाव आहे पुलोमा, ती घरामध्ये एकटीच होती आणि ती गर्भवती होती. आणि मग यज्ञ समोर चालू होता. त्या यज्ञाला साक्षी ठेवून भृगु ऋषी गंगा स्नानासाठी गेले. तेवढ्यामध्ये पुलोमन, की या पुलोमाच्या वडिलांनी पुलोमनला पुलोमा देव केली होती पण दिली नव्हती. लग्न लागलं भृगु ऋषीच्या बरोबर. तो पुलोमन आला, केवळ तिला पाहण्यासाठी आला. पाहण्यासाठी आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा ते तेज पाहिलं. त्या आश्रमाच्या बाहेरचं तेज, अग्निकुंड पेटवलेलं होतं. आणि मग अग्निदेवतेला त्यानं विचारलं, अग्निदेवाला सांग, माझी तुला शपथ आहे, खरं बोलणं तुझा धर्म आहे, तुला खरं बोलावं लागेल. पुलोमा मला देव केली होती, तिच्या वडिलांनी मला देव केली होती. आता हे देव केलेल्या गोष्टीला वाग्दान संस्कार म्हणतात. काय म्हणतात? वाणीनं सत्य केलेलं किंवा वाणीनं सांगितलेलं त्याला वाग्दान संस्कार म्हणतात. मग त्यानं सांगितलं, तुला वाणीनं देव केलं होतं, अग्निदेव प्रकट झाले, पण मी माझ्या साक्षीनं पाहिलेलं आहे. अग्निदेवाच्या साक्षीनं भृगु ऋषीचं लग्न पुलोमा बरोबर झालेलं आहे, त्याला मी साक्षीदार आहे. माझ्या भोवती यांनी 7 फेरे मारलेले आहेत. त्याच्यामुळं ही तुझी पत्नी नाही, ही भृगु ऋषीची पत्नी आहे. राग आला त्याला. राग आल्यानंतर म्हणला, मी तुला शाप देईन, तेवढ्यामध्ये तुम्ही दिली तरी मी नेणार नाही, आणि मी हिला माझ्या हट्टानं उचलून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. त्यानं वराहाचं रूप घेतलं आणि पुलोमाला उचललं, गर्भवती असणारी, आणि तिला असं आपटत घेऊन गेला. तेवढ्यामध्ये ती गर्भवती जी पुलोमा होती तिला लेकरू झालं, आणि त्या लेकराच्या तेजानं हा पुलोमन भस्म झाला. तेवढ्यामध्ये भृगु ऋषी आले, तो प्रकार सगळा पाहिला. अग्निदेवाला सांगितलं, अग्निदेवा, तुमच्या साक्षीने सगळं झालं, तटस्थ राहणं हा तुमचा धर्म आहे. इथून पुढे सुद्धा तुम्हाला तटस्थ राहावं लागेल. मी शाप देतो आणि तुम्हाला काही भक्षण करावं लागेल. अग्निदेव नाराज झाले, रडायला लागले, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले, तुम्हाला काही भक्षण करावं लागेल, पण जी गोष्ट तुम्हाला स्पर्श करेल ती गोष्ट मात्र तुमच्याच्यानं पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे आडरानामध्ये आपल्याला एवढे मोठे संस्कार ऐकायला मिळतात. म्हणून आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो शिव. विठोबा रघुमार काय सांगावं? सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावी. अरे एखाद्या संताचं चरित्र सांगावं, पवित्र अशा प्रकारचं सांगावं, ते राहिलं बाजूला. अरे जुन्या काळामध्ये बघा, मी तुम्हाला एक प्रकरण सांगतो बरं का, किती निरागस होती हो. दुसऱ्याचं काही दिसलं तरी उचलून नेत नव्हती. भिकारी न्यायची दारामध्ये. भिकारी, वाडगे माय, वाडगे माय, बरगुंडा होईल तुला. वाडगा यायचे का नाही, मागायची, पण कुणाचं काय उचल, इमानदार होती. तसंच नाथ महाराजांचं एक वैदिन नावाचं प्रकरण आहे. सुया घे, पोत घे,
वाची फणी घे ग माय वाईच घे वातीच घे हा बघा गुडघा दुखीचं घे कंबर दुखीचं औषध घे ग माय यायची का नाही ती घे सारी फणी ग मैना काळी पोत मनी घे घे सारी फणी ग मैना काळी पोत मनी घे सारी फणी ग मैना काळी पोत मनी घे काळी पोत घे बरण्याला आयुष्य मात्र झाल्याला सारी म्हटलं 32 वर नेत आहे बघा काय म्हटलं मी ऐका आता घे सारी फणी ग मैना काळी पोत मनी घे कोण म्हणत होती जुन्या काळामध्ये वैदिन म्हणायची किती गोड वाटतंय ऐकायला मला सांगा नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे शेतकरी वर्गामध्ये काम करणारी माणसं बघा एखादा सोर असा डोक्यात बसला का नाही अविनाश महाराज तो निघतच नाही झोपला तरी कधी जागा असला तरी हे आता ऐकून गेलेले आहेत का नाही शेतकरी वर्ग वगैरे आता गायच्या धारा काढताना म्हशीच्या धारा काढताना बघा सारखं त्यांच्या डोक्यात घे सारी फणी ग मैना बरोबर आहे की नाही किंवा भाकरी करत असताना त्या भाकरी करणाऱ्या महिला सुद्धा बघा घे सारी फणी ग मैना का खुरपणाऱ्या सुद्धा अशाच करत घे सारी फणी ग मैना का ध्यानातच राहतंय चांगलं बरं का नाथ महाराजांचं हे भारुडाई वैदिनी नावाचं काय सुंदर अर्थ त्याच्यामध्ये भरलेलं आहे हे साहित्य आपल्याला समजायला पाहिजे बघा बघा काळी पोत घे बाराण्याला बाराणे माहित आहेत का तुम्हाला बाराणे म्हणजे किती रे वा वा 50 पैसे 4 आणे का म्हणलं 50 थांबते 50 पैसे 4 आणे म्हटले का बर 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 आता 3-4 आणे म्हणजे 12 आणे बरोबर आहे 4 आणे त्याचं टिबल केलं की 12 आणे एक आना आना असायचा आना बरोबर आहे का आना 1 पैसा माहित आहे 1 पैसा माहित नाही ना नाही पैसा माहित नाही 4 आणे 10 पैसे 20 पैसे आम्ही नात्यापुत्यावरून दहेगावला 20 पैशात जायचो 20 पैशात बघा साधारणतः 89 साली
मग आता किती वर्ष झाली तुम्हीच मोजा. नाथ महाराजांचं त्या काळातलं बघा कसं बोलणं आहे. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घर धान्याला. घर धान्याला म्हणजे कोणाला? पतीला. हा बघा, जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धान्याला. कळलं का? काळमणी काळमणी गळ्यामध्ये काय घालायचे असतात? आपल्या पतीच्या काय स्मरणार्थ नाही, हा स्मरणार्थ म्हणायचं नाही, ते आपलं काय आहे? लेणं आहे. त्यांना स्मरून त्या ठिकाणी फक्त काळमणी त्यांच्यासाठी ते वरदान ठरतात बरं का. आज आता सगळं निघाले, काळ राहिलेच नाही, काय सगळं आता पिवळंच झालेलं आहे. हा बघा, काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घर धान्याला. जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धान्याला. घे ग माय वाढ ग माय. माय 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 हा शब्द होता. माय कोणाला म्हणतात? आईला माय म्हणतात. म्हणजे आपल्याला मागत असताना सुद्धा ते आपल्याला आई म्हणत होते. किती आपलं मोठेपण आहे मला सांगा. अशा या साहित्यातून जगाला उत्क्रांतीकडे नेणारे संत होते. त्या संतांनी उत्कृष्ट अशा प्रकारचा मार्ग दाखवला आपल्याला. म्हणून साधन हे बुडविले झाडो संताचे मार्ग, आडराणी भरली जग उचिष्टाचा भाग शिशी उरला तू शिव ज्ञानेश्वर. लग्नाची लगबग असते, कार्यक्रम घरात करायचा म्हटलं किती लगबग असते, किती मोठ्या नावाचा असतो आपल्याला काही समजत नाही. परमार्थ करत असताना सुद्धा हरिनामाचा सुद्धा तसाच गजर असला पाहिजे, तसाच नामस्मरणाचा जयघोष असला पाहिजे. आणि जगामध्ये फिरत असताना त्याच जल्लोषामध्ये आपण भक्तीचं स्वरूप जगाला दाखवलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. चरणामध्ये सांगतात. देह पिठू भक्तीचा डांगुरा, कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जे जे करा आनंदी. पिठू भक्तीचा म्हणजे आपल्या देहाचा आपल्याला भान नाही राहिलं पाहिजे. देह समर्पिजे देवा या न्यायानं आपण भगवान परमात्म्याचा डांगुरा म्हणजे नामस्मरण किंवा गजर त्यांचा मोठ्यानं केलं पाहिजे, जेणेकरून आपण तो गजर करत असताना देहावर असलं नाही पाहिजे. पिठू भक्तीचा डांगुरा, मोठ्या आवाजानं त्याचं नामस्मरण करायचं. पिठू भक्तीचा डांगुरा. तो आवाज ऐकून कळी काळाला सुद्धा
भीती वाटली पाहिजे. काळ कधी घाबरतो? काळ दोनालाच घाबरतो, देवाला आणि देवाच्या नावाला. कोणाला घाबरतो? देवाला आणि देवाच्या नावाला. हनुमंतराय जडीबुटी घेऊन येत असताना वाटेमध्ये उर्मिला भेटली आणि उर्मिला आपली शांत होती. काही काळजी नाही, काही नाही, काही नाही. रामायणातला प्रसंग आहे, काही काळजी नाही. म्हणले तुम्ही निवांत दिसताय, तुमचे पतीचे प्राण संकटात आहेत. उर्मिला हसली आणि हनुमंतरायला म्हणले, हनुमंता तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणजे का? अहो त्यांचे प्राण संकटात असायचं काहीच कारण नाही. हनुमंतराय म्हटले, हो ही संजीवनी नेल्याशिवाय तुमचा पती जिवंत होणार नाही. ते पण दिवस उगवण्याच्या अगोदर संजीवनी नेली तर लक्ष्मण जिवंत होतील. उर्मिलेनं सांगितलं, तुम्ही 1 महिनाभर इथं राहा, माझ्या पतीला काहीच होणार नाही. परमार्थ करत असताना एवढा मोठा विश्वास असावा लागतो. 1 महिना तुम्ही इथं राहा संजीवनी न नेता, तरी सुद्धा माझ्या पतीला काही होणार नाही. याचं कारण काय? माझे पती कोणाच्या मांडीवर आहेत? कोणाच्या मांडीवर आहेत? जगनियंता प्रभू परमात्मा त्याच्या मांडीवर आहेत. आणि त्याच्या मांडीवर माझ्या पतीचे जर पतीचं डोकं असेल तर यमच काय, यमाचा बाप आला तरी प्राण घेऊन जाऊ शकत नाही. भगवान परमात्म्याच्या मांडीवर जर आपण असेल, आपल्याला जगाची नाही कृपा होऊ द्या, पण भगवान परमात्म्याची कृपा झाली ना तर सगळं काय आपल्याला परमार्थातलं प्राप्त होईल. जग अवघे कृपा करी, जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. आणि म्हणून ह्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी संतांच्या वचनावरती आपण ठाम राहायचं. म्हणून संत म्हणतात, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशे दरारा, तुका म्हणे करा जे जे कार आनंदे. महाराजांनी सांगितलं, बाबानो ऐक रे जना, तुझ्या सोयीताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. देवाचं नाव घे फक्त. देवाचं नाव घेतलं की तुझ्या जीवनाला, तुझ्या आयुष्याला कसल्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, झाडो संताचे मार्ग आडराणी भरली जग, उच्चिष्टाचा भाग शिवरला तो शिव तुकाराम. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता. या झाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग अशी शिवरला तो शिव. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडाविले. पिट्टू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जे जे कार आनंदे. झाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग अशी शिवरला तो शिव. 5व्या दिवसाची कीर्तन शेवाय 36वे वर्ष आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा संभुखेडमध्ये सर्व मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला आहे. पुनश्च एकदा या आळंदीवरून आलेल्या सर्व विद्यार्थिनी, वारकरी शिक्षण संस्थेतले हे विद्यार्थी, आमचे विनेकरी, चोपदार, पेटी मास्तर, दोन्ही मृदंगाचार्य, सगळी गायक मंडळी, 3चे 3, 2च आहेत राव इथे, तिसरं कुठे गेले? बरं असू द्या. दोन्हीची तिन्ही गायक मंडळी आता नामोल्लेख करत घेत नाही. जे संयोजक आहेत, ज्यांनी मला आमंत्रित केलं त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची गेली 2-2.5 तास अतिशय साऊंड सिस्टीम चांगल्या प्रकारची दिलेली, त्यांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील, मातापित्याच्या अंतकरणाने क्षमा करा. काय म्या पामरी बोलावी उत्तरी, परित्या विश्वंभरी कृपा केली. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनं व्यंग होतो युक्ती. नया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल.